अभिवादन केलं, नमन केलं आणि त्या मातीचे आभार मानले ज्या मातीने त्याला ओळख निर्माण करून दिली. विश्वनाथजी सार्डेकर यांना विनंती आहे की आपण या. विश्वनाथजी सार्डेकर साहेबांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत घनश्याम पाटीलला. तर सेकंड राऊंडच्या पहिल्या मॅचला आपण सुरुवात करतोय. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. जरा मार्च मध्ये एवढी गरमी, होळी माफी असावी, होळी नंतरची एवढी थंडी कोणी जाणवलीच नसेल. पहिल्यांदा असं घडतंय. नेचरचा काही भरोसा राहिला नाही असं म्हणण्यापेक्षा नेचरला आपण भरोसा दिला नाही. हा, पाऊस कधी पडेल आणि बर्फ कधी पडेल आणि गरमी कधी होईल याचा काही नेम राहिलेला नाहीये. तर चला लवकरात लवकर मॅच चालू करावी. आणि सर्व बिघडलंय तर त्या बिघडण्याचे खरे शिल्पकार पण आपणच आहोत. तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. गोष्टी बदलायच्या असतील तर पुन्हा एकदा निसर्गाला वाचवावं लागेल तरच गोष्टी घडतील, अन्यथा भविष्य फार कठीण आहे. परंतु त्या परमेश्वराला ठाऊक आहे, निसर्गाला ठाऊक आहे की मागच्या 10-12 दिवसांची होणारी गरमी जर का ती पुढे अशीच अखंडित 4-5 दिवस जरी चालू राहिली असती, एवढा त्रास झाला असता. लगेचच त्याने चक्र फिरवले असंच म्हणावं लागेल, बाकी काही नाही. त्याची आपली काळजी त्यालाच पुरेपूर झाली नाही. तशी तर चिंता खतरनाक आहे. आणखी 10-12 दिवस तिकडे जर का आणखी तणावग्रस्त गोष्टी राहिल्या तर आता युद्ध चालू आहे ना, त्याच्यापेक्षा पण भयानक परिस्थिती पुढच्या 15 दिवसानंतर येईल. सर्व गोष्टी महागल्या जातील, कारण ट्रान्सपोर्टेशन जर का महाग झालं तर सर्व गोष्टी महागल्या समजा. कारण प्रत्येक गोष्ट तुमच्या सकाळच्या अगदी आपण म्हणतो ना भाजीपासून शेवटच्या रात्री जेवणापर्यंत तुम्ही जे काय करताय त्याच्यामध्ये ट्रान्सपोर्टेशनचा सर्वात मोठा भाग आहे. मग आहे सलाड. चला तर गर्दी या गडबड अशा बडबड गडबड काय चालूच राहतील यात शंका नाही. तर मॅचला होते सुरुवात. सेकंड राऊंडच्या पहिली मॅच मध्ये स्वागत आहे सर्वांचं. पहिलं षटक घेऊन आलाय एक जबरदस्त ऑलराऊंडर, या गावची ओळख, जासईची ओळख, ज्याने व्यावसायिक खेळाडू म्हणून देखील कित्येक स्पर्धा गाजवल्या, साईश मात्रे. आणि स्ट्रायकर एंडला फलंदाज येतो बारक्या शेळके. पहिलाच बॉल पाठला केला होता चेंडूचा. कसा चेंडू अडवलाय. म्हणजे मला कधी कधी आठवतंय की जो कबड्डीमध्ये मेन रक्षक असेल ना, तो जसा रेडरला जाऊ देत नाही त्या लाईनच्या बाहेर, तसा चेंडू त्याने अडवला. त्याला एकच ठाऊक होतं की मला फक्त अडवायचे. आणि नायकी बॉल बॉय, क्या बात आहे. कोणतीही स्पर्धा असू दे, थंडी वाजू दे, पाऊस पडू दे, नाहीतर काही होऊ दे, नायकी असणारच. फटका दमदार आहे, परंतु एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये फिल्डर तैनात अडवू शकला नाही. बॉल चाललाय सीमा रेषा पार. रोहित पाटीलचा फटका चौकार. क्रिकेट खेळा म्हणजे सगळ्या जणांना चौकार आलाय. धावसंख्या 5. पुन्हा प्रयत्न होता साईच्या विरोधात मोठा फटका खेळण्याचा रोहित पाटीलचा, परंतु तो अपयशी ठरलाय. पॉवर प्लेचा एकमेव षटक. मागच्या मॅचचा हिरो आहे जासईचा संयम मात्रे. आणि दुसऱ्या बाजूला आपण विचार केला तर बारक्या शेळके काय खेळला होता. खतरनाक 44ची इनिंग साकारली होती 13 बॉल मध्ये. डीपला फिल्डर आहे या फटक्यासाठी, मिस्टेक होणार नाही. पहिला धक्का रोहित पाटीलच्या स्वरूपात साईश मात्रेने दिलाय. डीजे नितीन आता फॉर्मात आलाय. फक्त खेळाडूंना एकच विनंती की टीम मीटिंग घेऊ नका, लवकरात लवकर झटपट पटापट खेळा, कारण आज 8:45 ला मॅच चालू झाले. तर वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. काल एवढ्याला
शेवटची मॅच चालू झाली होती, म्हणून विनंती आहे की याच्यानंतर देखील 2 मॅच बाकी आहेत आणि उद्या ठीक 7 वाजता चेंडू पडलाच पाहिजे, कारण उद्या शेवटची रात्र आहे. किती मॅचेस एक्स्ट्रा आहेत? 3 मॅचेस की 4? टॉप 5 आहे ना? हा, एक डायरेक्टली बाय 40+ डायरेक्टली बाय, आणि पहिले जे 3 म्हणजे क्वालिफायर मॅच पर्यंत जे पॉइंट आहेत तेच पॉइंट ग्राह्य धरले जातील, परंतु तुम्हाला टॉप 5 मध्ये पोहोचावं लागेल. विकेटसाठी 5 रन आहेत. साईश, फटका पुन्हा फसलाय. मिडऑफचा प्लेअर उलटा धावतोय, त्या अगोदर कव्हरचा प्लेअर तिथे पोहोचलाय. लॉंग ऑफला काय फिल्डिंग केले पहा, दर्जेदार फिल्डिंग. फेक झाले साईजच्या दिशेने, परंतु बारक्याही पोहोचलाय. 2 धावा इथे जोडल्या जातील. पहा डीप कव्हरला होता क्षेत्ररक्षक, तिथून धावत आला तो लॉंग ऑफला. राजा सारखा मात्र धावत आला. दुहेरी धाव जोडली जाणार. ऋतुवा 11 बापदेव पाली संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले ती 7 वर. 7 लॉस ऑफ 1 विकेट. विशाल शेळकेचा फटका होता. लोअर फुल टॉस बॉल ऑन साइडला खेळलाय. कार्पेटच्या साहाय्याने बॉल निघालाय तो मिड विकेटला. सीमारेषा पार. विशाल शेळकेचा चौकार. सन्माननीय डॉक्टर रवींद्रजी शिसवे साहेब IPS ऑफिसर यांच्या 50व्या वाढदिवसानिमित्तानं आयोजित ही स्पर्धा आई गावदेवी क्रिकेट संघ आजिवलीच्या वतीने. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. शेवटच्या चेंडूवरती विशाल शेळकेने केसला चौकार. नेल्सन फिगर ऑन अ स्कोर कार्ड. साईश मात्रेचं षटक होतं. 1 बाद 11. सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंगसाठी आलाय तो तन्मय ठाकूर. सेकंड ओव्हरमध्ये बारक्या शेळकेला पहिल्या ओव्हरमध्ये जास्त स्ट्राईक मिळाली नाही. मागच्या मॅचमध्ये 13 बॉल आय थिंक 44 खेळला होता. एक धुवादार फलंदाजी त्याने केली होती. नुसते वार केले होते, सपासप वार केले होते सहारा 11 शिवकरच्या विरोधात, परंतु शिवकरने तेवढाच प्रतिसाद दिला होता. मजा आली होती त्या मॅचमध्ये. चला जास्त वेळ घेऊ नका, मॅच चालू करा. तन्मय ठाकूर सेकंड ओव्हरमध्ये. पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. सेकंड राऊंडची पहिली मॅच आहे. जे प्रेक्षक उपस्थित आहेत त्या सर्वांचं स्वागत. यानंतरचा सामना असेल गावदेवी बेलवली विरोधात स्कायरा 11 वहाल. तो देखील 4 षटकांचा. डीप मध्ये ऑन साइडला फुल पॅक केलंय ते रायटी बॅटर बारक्या शेळकेसाठी. तन्मय फुल टॉस. फटका इथे फसलाय. स्वतः गोलंदाज तन्मय ठाकूर की मात्र पॉइंटचा क्षेत्ररक्षक. कोण घेणार कॅच आणि कोणाचा झेल आहे? तो बारक्या शेळकेचा झेल आहे. सोपं काम नाहीये. बॉलर धावत गेला, परंतु शेवटच्या क्षणी तो थांबला आणि शेवटी दोघांच्या मधात हा चेंडू पडला. कॅच कोणाची सोडले? तन्मय ठाकूर. दुसऱ्या षटकात मागच्या मॅच मध्ये तन्मय ठाकूरचं महत्वाचं षटक राहिलं होतं. फार कमी धावा दिल्या होत्या, 7च दिल्या होत्या. तोच तन्मय ठाकूर वेगवान गोलंदाज आहे आणि चांगली हाय आर्म ऍक्शन आहे. उरण खेळतोय म्हणून मी आवर्जून मला मगाशी आठवलं की फुंड्याचा किशोर आहे ना, किशोर थोडी मिळती जुळती आहे ऍक्शन बॉलिंगची. तन्मय ठाकूर भन्नाट गोलंदाजी पहिल्या मॅच मध्ये देखील केली होती, परंतु आता समोर आहे विशाल शेळके. तो जो 2 चेंडू 6 वरती खेळतोय. वेग पाक किती प्रचंड आहे, परंतु फुल टॉस बॉल वळवलाय स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. डीप मध्ये प्रॉपर फिल्डिंगचा सेटअप करण्यात आलाय. तो बापदेव पाली संघाच्या फलंदाजांसाठी. रायटी असू दे लेफ्टी असू दे सोपं काम नाहीये रायटी लेफ्टीला गोलंदाजी करणं. तुम्ही एक टप्पा ठेवू शकता फुलर लेनचा बॉल, यॉर्कर बॉल, परंतु तो कुठे टाकायचा, कोणत्या लाईनला टाकायचा, तुम्हाला लाईन व्हेरिएट करावीच लागते. आणि क्षेत्ररक्षकांना त्रास आहे तो प्रश्नच येत नाही, कारण अँगल बदलतात प्रत्येकाचे. बारके आलाय. आतापर्यंत 2 चेंडूमध्ये 2च धावा आहेत बारक्याच्या आणि धावसंख्या ती संघाची 13. 1 बाद 13. बारक्याचा फटका. कव्हर्सला बॉल लॉफ्ट केलाय. अप्रतिम फटका.
मनगटी पावर बारक्या शेळकेची, षटकार. बारक्याच्या फोर व्हीलरला क्लच प्लेटच नाहीये. 5व्या गिअरमध्येच तो गाडी स्टार्ट करतो आणि मागच्या मॅचमध्ये तसंच काहीसं पाहायला मिळालं. खरं तर आता कुठे त्यांनी या मॅचमध्ये पहिला दुसरा गिअर टाकला तरी, परंतु लगेचच तो आक्रमक झाला. तन्मय ठाकूरच्या विरोधात षटकार त्याने मारला आणि या 6 धावाने स्कोर जाऊन पोहोचलाय ऋतुवा 11 बापदेव पाली संघाचा 19 वरती. 1-19. सेकंड ओव्हर चालू आहे. जोरदार लढाई. एक उरणचा संघ आहे, एक पनवेलचा, याच परिसरातील बापदेव पाली विरोधात जासई. वेगवान चेंडू, इम्पॅक्ट चांगला नाहीये. बॉल चालला स्क्वेअर गेला. डीप मध्ये फिल्डर आहे राजा, हातातून चेंडू निसटला आणि ते 2 धावा सहज सोडल्या त्या विशाल शेळके आणि बारक्याने. दुहेरी धाव संख्येने स्कोर 21-21. खुली टशन या मॅच मध्ये चालू आहे. आई गावदेवी क्रिकेट संघ आजिवली ही स्पर्धा. मगाशी घनश्याम पाटील खूप छान म्हणला आणि त्याचबरोबर रोहित पाटील देखील, की आजिवली स्पर्धा असल्यानंतर टॉपचंच आयोजन असतं. एक दर्जेदार क्रिकेट स्पर्धा आपण सर्वजण अनुभवतोय. 5 रात्रकालीन स्पर्धा. फटका दमदार आहे. मनगटातच एवढी पॉवर आहे बारक्या शेळकेच्या की बॉल जाईल सीमारेषा पार. लॉंगॉनला तिरप्या बॅटने मारलेला षटकार. संयम आहे तरी सुद्धा त्याने षटक हातात दिलं तन्मय ठाकूरच्या. तो देखील बारक्या शेळके मैदानात असताना हा निर्णय घेतला कॅप्टनने. शेवटी कॅप्टनचेच निर्णय असतात हे सर्वांना ठाऊक आहे. आणि या ओव्हरमध्ये तन्मय ठाकूरच्या विरोधात सलग 2 षटकार आलेत, परंतु तन्मय ठाकूरने पहिल्या मॅचमध्ये देखील फक्त 7 दिल्या होत्या, परंतु आता समोर येतो बारक्या. 27 झाल्यात. लास्ट बॉल. हो, फुलटॉस बॉल ऑन साईडला वळवला. साईशे त्या ठिकाणी लॉंगॉन आणि मिडविकेटच्या दरम्यान मारलेला स्ट्रोक. साईशने चांगली फिल्डिंग केली, थ्रो केलाय. एकच धाव जोडली जाईल आणि 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या ओव्हरमध्ये धावाल्या 11, या ओव्हरमध्ये तन्मय ठाकूरने दिल्या 14. 1 बाद 25 धावसंख्या. या ओव्हरमध्ये धावाल्या त्या 17. 1 बाद 28 धावसंख्या बापदेव पाली संघाची. लवकरात लवकर मासला चालू करा. थोडा वेळ आज अतिरिक्त झाला आणि थोडं तुम्ही बाजूला नजर टाकली तर फॉग देखील दिसतोय. असं चित्र होळीनंतर कधीच दिसलं नसेल सत्यवान काकडे सर तुम्हाला. आता आमच्या राज्यात तुम्ही आहात, बरंच काही तुम्हाला पाहायचंय आणि बरंच काही भोगायचे देखील आहे, हेच म्हणू शकतो. हो, होळीनंतर म्हणजे असं सगळेजण म्हणतात की शिमगा झाला की थंडी सरली. आता नाही. आता मे महिन्यात तर गेल्या वर्षी आमच्याकडे कर्जतला पूर झाला होता. पुलाला पाणी टेकलं होतं. आदल्या दिवशी सपाट, दुसऱ्या दिवशी डायरेक्ट पुलाला पाणी, त्याच्या दुसऱ्या दिवशी डायरेक्ट पाणी सपाट. तर 2 ओव्हर धावसंख्या जाऊन पोहोचले ती 28 वरती. 28. बारक्या शेळके महत्वाचा फलंदाज आणि आता त्याला थांबवण्यासाठी कोण आलाय तर संयम म्हात्रे. आता जोरदार लढाई आहे. पहिल्या मॅचचे दोन्ही संघांचे हिरो. खरं तर मॅन ऑफ द मॅच पटकावली होती संयम म्हात्रेने. RPL देखील त्याने आज गाजवले. 8 विकेट घेतल्यात RPL मध्ये तिकडे 2 मॅच मध्ये. आणि त्याच्या समोर आहे आक्रमक फलंदाज बारक्या. क्या बात है. पाय पुढे टेकत बॉल फेकलाय स्क्वेअर लेगला. षटकार. बारक्या शेळके एक अद्भुत रसायन आहे फलंदाजीतलं. त्याला काही कळत नाही. तो फक्त हाच एक विचार करतो, आलेला चेंडू मी कसा सीमापार पाठवेल, मग तो कोणताही गोलंदाज असू दे. बारक्या शेळकेचा षटकार. धावसंख्या 34. संयमच्या विरोधात आक्रमण. हो, अगदी फुलरदेनचा बॉल ड्राईव्ह केलाय लॉंग ऑफला. अचानकपणे उसळ घेतली होती चेंडूने, परंतु स्वतःला बरोबर तिथे फिल्डिंगला अडवला हा चेंडू. एकच धाव आणि एकेरी धावसंख्येने स्कोर 35 झालाय. 35. श्री विठ्ठल रखुमाई जासई, स्वर्गीय दिबा पाटील यांचं हे गाव.
आणि त्यांच्या विरोधात मात्र 2 हात करत असताना याच परिसरातील ऋतुवा 11 जे बापदेव पाली, जोरदार लढाई चालू आहे. 35 धावा धाव फलकावर. थर्ड ओव्हर, 4 षटकांचा सामना. सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न होता, फटका इथे फसलाय आणि ते कॅच घेतली जाते. साईश मात्रेने आज झेल पकडलाय. दुसरा धक्का जय बापदेव पाली संघाला. इच्छा नाही दिनेश सर. डीजे नितीनला एवढी छान छान गाणी तो मात्र इथे वाजवतोय, प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय आणि ही त्याची खासियत आहे डीजे नितीनची. कुठेही असू दे, कोणत्याही कोपऱ्याला तो असू दे, कोणत्याही ठिकाणी असू दे, परंतु त्याचा डीजे असा वाजतो की संपूर्ण परिसरात आवाज जातो. आणि त्याची एक वेगळी झलक आहे गाण्यांची. जेने काम तेने करो, दूजा करे सो गोता खाय. नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय राहुल शेळके. क्लीन बोल्ड, हीच तर खासियत आहे गोलंदाज संयम मात्रेची. दांडी गुल करतो तो फलंदाजांची. कोणत्या कोपऱ्यात कोण रडत असेल जरा विचार करा हे गाणं ऐकल्यानंतर. संयम मात्रे कमबॅक करून देत असताना श्री विठ्ठल रखुमाई जासई संघाला धाव संख्या आहे ती 35. पहिल्या चेंडूवरती त्याच्या विरोधात षटकार केसला बारक्याने, त्यानंतर घेतली एक सिंगल बारक्याने. सलग 2 विकेट घेतल्या. बाद झाला तो विशाल, त्यानंतर राहुल बाद झाला. आता पुन्हा एकदा ऑन हॅट्रिक आहे प्रत्येक शेळके आला नवीन फलंदाज. आतापर्यंत 2 विकेट हॅट्रिक झाल्यात. मागच्या मॅच मध्ये देखील एक विकेट हॅट्रिक फणस डोंगरीच्या गोलंदाजाने घेतली, परंतु ते या स्पर्धेतून बाहेर गेले. चेतनने ऑन हॅट्रिक येतो संयम मात्रे. समोर लेफ्टी बॅटर प्रतीक शेळके माफी असावी. तिसरं षटक, 4 षटकांचा सामना. महत्वाचा चेंडू संयम मात्रेसाठी. फुलटॉस बॉल ऑन साइडला खेळलाय. फक्त एकच धाव. क्षेत्ररक्षक शोधतायत. बारक्याला जेवढं स्ट्रायकर एंडला आणता येईल तेवढं चांगलं आहे जे बापदेव पाली संघासाठी. सिंगलने स्कोर 36 झालाय. 36 धावसंख्या धावफलकावर. पहिल्या बॉलवरती षटकार येऊन सुद्धा आता मागच्या 4 चेंडूंमध्ये फक्त 2 धावा दिल्यात. या षटकातील हा शेवटचा चेंडू आहे, म्हणजे ही लढाई पाहण्याजोगी असेल. कोणता पवित्रा हाती घेईल तो बारक्या शेळके. आक्रमकच म्हणेल की मात्र त्याच्या विरोधात, अर्थातच संयमच्या विरोधात तो सिंगल घेईल. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. तो पुन्हा खोलात टाकलेला बॉल लॉंगॉनच्या दिशेने आलाय. फक्त एकच धाव आले या चेंडूवरती आणि आता 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. ऋतुवा 11 जे बापदेव पाली संघाची धावसंख्या आहे ती 37. तर नेक्स्ट मॅच असेल गावदेवी बेलवली विरोधात स्कायरा 11 वहाळ. अजय पाटील आणि घनश्याम पाटील दोन्ही टीमचे कॅप्टन. टॉस साठी आपण या. साठा आहे तो मात्र डीजे नितीन कडे. बेताब, नमक हराम, नमक हलाल आहेत. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय बापदेव पाली संघासाठी आणि धावसंख्या ती 37. हाच तो संघ आहे ज्याने आजच्या रात्रीमध्ये सर्वाधिक धावा कुठल्या 70 पर्यंत ते पोहोचले 4 ओव्हरमध्ये.
त्या मॅचमध्ये बारक्या शेळकेने 13 बॉल 44 खेचल्या होत्या आणि तोच बारक्या शेळके सध्या मैदानात खेळतोय आणि त्याची वैयक्तिक धावसंख्या आपण पाहिली तर 25 की 26, 9 चेंडू 25 वरती तो खेळतोय. शेवटचं षटक एक अनुभवी गोलंदाज प्रमोद मडवी, परंतु त्याच्या समोर आहे आक्रमक रूप धारण केलेला बारक्या शेळके. लास्ट ओव्हर, शेवटचं षटक, टार्गेट सेट करणार आहे षटक. हो पुढ्यात टाकलाय, याचा तर तो कार्यक्रमच करेल. बॉल सीमारेषा पार, बारक्या शेळकेचा षटकार. क्या बात आहे डीजे नितीन. प्रेक्षकांची मनं जिंकून घेत असताना या स्पर्धेमध्ये सलग चौकार षटकारांची आतषबाजी. 2 धावांवरती बारक्या शेळकेचा झेल सुटला होता आणि तो आता आक्रमक झाला आणि या षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचले 43 वरती. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत आणि तो खेळतोय 31 वर. 10 चेंडू 31 खेळलाय आतापर्यंत बारक्या शेळके. काय कमालीची फटकेबाजी केली त्याने या संपूर्ण मॅच मध्ये. ताकद झोकायची होती या फटक्या मागे. धावलाय तो. दुसऱ्या धावेचा प्रयत्न बारक्याकडून. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पोहोचलाय बारक्याच्या दिशेने थ्रो, परंतु 2 धावा इथे घेतल्यात. बारक्या जेवढा मारतो तेवढा धावतो देखील, ही त्याची खासियत आहे. सिंगलला डबल मध्ये त्याने कन्वर्ट केलंय. विकेट किपर थोडा नाराज आहे कारण त्याला ठाऊक आहे बारक्या जेवढा नॉन स्ट्रायकर एंड पासून दूर राहील तेवढ्या धावा वाचतील. या दुहेरी धाव संख्येने स्कोर 45 झालाय आणि वैयक्तिक 33 वरती खेळतोय तो बारक्या. एक पात्री नाटक रंगवण्याचं काम जे बाबदेव पाली संघासाठी कुणी केलं असेल तर तो बारक्या आहे. शेवटचे 4 चेंडू प्रमोद मडवीचे. लॉंग ऑन च्या दिशेनं मारलेला हा पुन्हा एकदा षटकार. 6 धावा. 27 मात्रेचा चेहरा सांगतोय, त्याच्या चेहऱ्यावरची निराशा सांगते की धावा जास्त झाल्यात, बारक्याला कुठेतरी थांबवायला हवं आणि या षटकाराने धावसंख्या अर्धशतकी पार गेल्यात. 51 धावा झाल्यात. 51. जास्त वेळ घेऊ नका, फिल्डिंग मध्ये नक्कीच चेंजेस करा कारण सपाटून मार मिळाला त्यांनाही तेवढाच वेळ द्यायला हवा, परंतु अतिरिक्त वेळ घेऊ नका. 51 झाल्यात. पहिल्या 3 चेंडूंमध्ये प्रमोद मडवीच्या विरोधात 2 षटकार, 1 दुहेरी धाव, टोटल आल्यात त्या 14 आणि वैयक्तिक बारक्या शेळके खेळतोय 39 वर. मागच्या मॅच मध्ये 44 कुठल्या होत्या. काय कमालीची फटकेबाजी केले बारक्या शेळकेने, मन जिंकून घेतलीत प्रेक्षकांची. फटका फसलाय परंतु क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत. संयम आणि त्याचा साथीदार, परंतु बारक्या शेळके पा कसा धावतोय. आजिवलीवरून बाबदेव पाली अर्थातच पालीला धावत गेला असता, एवढ्या वेगाने तो धावत गेला. दुहेरी धाव आणि दुहेरी धाव संख्येने स्कोर 53. 53. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. चौकार षटकार थांबावे लागतील प्रमोद मडवीला. या 2 चेंडू मागे बारक्या शेळके खेळतो 41 वर. त्याचा अर्धशतक होईल का कंप्लीट. मागच्या मॅच मध्ये देखील 44 वरती तो बाद झाला होता. पहिल्याच धावामध्ये हा सामना रंगवलाय तो बारक्या शेळकेने. आडवा बॅटने पॉवर बोलते, पॉवर बारक्या शेळकेची. षटकार. 6 धावा. बाबदेव पाली संघाचं 59 वरती आणि बारक्या शेळके खेळतोय 47 वर. 14 चेंडू 47 वर. अर्धशतक होईल का कंप्लीट बारक्या शेळकेचं. फुल टॉस बॉल ड्राईव्ह केलाय. अर्धशतका विना मात्र परतावं लागेल ते बारक्या शेळकेला. स्वतःवरती थोडा नाराज आहे परंतु बारक्या शेळकेची विस्फोटक फलंदाजी
चौकार षटकारांची आतषबाजी आवडली असेल तर सर्व दर्दी क्रिकेट रसिकांना विनंती करतोय की एकदा जोरदार टाळ्या बारक्या शेळकेसाठी होऊन जाऊ द्या. कमालीची फटकेबाजी, कमालीची फटकेबाजी. चौकार षटकार, षटकार चौकारांचा पाऊस त्याने पाडला आणि 15 चेंडूंमध्ये 48 धावसंख्येची विस्फोटक इनिंग पुन्हा एकदा आपल्या टीमसाठी साकारली. पहिल्या मॅच मध्ये 44, या मॅच मध्ये 48. परंतु कुठेही जाऊ नका मित्रांनो, 17 अजून बाकी आहे. सूरज गायकर यांना विनंती असेल की आपल्या सुभाष साहेब एका साईडला असेल स्कायरा 11 व्हाळ आणि त्याच्या विरोधात खेळत असताना गावदेवी बेळवली आपण टीम पाहू शकाल. टॉस इथे केला जाईल सूरज गायकर यांच्या शुभास्ते. अजय पाटील आणि घनश्याम पाटील छापा. काय निर्णय असेल? 4 ओव्हर कंपल्सरी बॅटिंग करू. तर नक्कीच बॅटिंग करणारे स्कायरा 11 पहिल्या सत्रामध्ये क्षेत्ररक्षण साठी आमंत्रित केलं ते मात्र गावदेवी बेलवली टीमला. 24 चेंडू आणि 61 धाब्यांची गरज असेल मात्र दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंगला उतरेल विठ्ठल रुक्मिणी जासे टीमला आपण पाहू शकाल. ताकदवान खेळ करत सर्वांची मनं जिंकली ते मात्र बारक्या शेळकेला आपण पाहिलं गेलं. चांगली इनिंग त्याच्या बॅटमधून आली. पाठीमागच्या मॅचला देखील 48 धाबा आणि या मॅचला देखील 15 चेंडू आणि 48 धाब्यांची भारदार खेळी केली. एकटा लढलाय परंतु समोरच्या टीमला मात्र दोन्ही मॅच मध्ये घाम फोडलाय तो बारक्या शेळके. एक गुणवान खेळाडू कधी माईकवर बोलत नाही परंतु बॅटने मात्र भल्या भल्या गोलंदाजाला बोलण्यास भाग पाडणारा बारक्या शेळकेचा कमालीचा खेळ पहिल्या सत्रामध्ये पाहायला गेला. 24 चेंडू आणि गरज असेल ती मात्र आपण पाहिलं गेलं तर धावा जमल्यात ते मात्र 60 धावा आणि 61 धावांचं आव्हान असेल ते मात्र जसे टीम समोर. ऐकूया एक समधुर संगीत नितीन डीजेच्या माध्यमातून. पहली बार आयुष्य मागे नेऊन ठेवलं ते डीजे नितीनने. त्याचं मनापासून आभार. शेवटी हे त्याचं काम आहे आणि तर अगदी किमया आणि लिलया पेळतोय तो असंच म्हणावं लागेल. 24 बॉल 61 धावांचा पाठला करायचे. चर्चा या स्पर्धेची चालू आहे. आय थिंक उद्या या स्पर्धेच्या ठिकाणी ॲडिशनल कमिशनर ऑफ स्टेट इंटेलिजन्स डिपार्टमेंट SID चे डॉक्टर रवींद्रजी शिसवे साहेब उपस्थित होतील. IPS ऑफिसर. IPS होणं सोपं काम नाही. एवढ्या देशभरातील लोकांमधून तो रँक पटकावणं आणि ती कामगिरी व्यवस्थितरित्या चोख बजावणं कौतुक आहे, खरोखरच कौतुक आहे. आणि ज्या SID साठी जे काम करतायत त्या डिपार्टमेंटचा कामकाज एवढा गुप्त आहे म्हणूनच त्यांचं आय थिंक या ॲडिशनल कमिशनर आहेत आणि कमिशनर जैन म्हणून कोणतरी आहेत. मी नक्कीच माहिती घेतली पूर्ण तेव्हा या गोष्टी सर्व समजल्या मला देखील. ते या ठिकाणी उपस्थित होतील. काल कृष्णा सातपुते सर यांनी अचानक भेट दिली या स्पर्धेला. DJ नितीनचं आपण कौतुक करत होतो. मग अशी सत्यवान काकडे सरांनी सांगितलं की एक गाणं व्हायला पाहिजे ते बेताबमधलं जब हम जवा होंगे. तर 24 बॉल 61 करायचे आहेत. सलामीची जोडी मैदानात दाखल झाले. साईश मात्रे आणि त्याच्या साथीला येतो जयदीप आणि पहिलं षटक घेऊन आलाय.
पहिल्या डावात बारक्या शेळकेचा तडाखा तुम्ही पाहिला. सुनामी येणं अजून बाकी आहे. मजा येईल या मॅच मध्ये. शेवटच्या बॉल पर्यंत ही मॅच रंगेल यात तीळ मात्र सुद्धा शंका नाही. कल्पेश पहिल्या षटकात हो पहिलाच बॉल कव्हर्स मधून काढलाय. हम भी किसी से कम नाहीये दाखवून देत असताना साईश मात्रेचा पहिला चौकार. त्याला पाठलाग करायचे. कल्पेशच्या विरोधात मारलेला पहिला चौकार. 61 धावांचा पाठलाग तो देखील कंपल्सरी करावा लागेल. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न. मिडॉनच्या दिशेने हा चेंडू. जेवढे निर्धाव चेंडू फेकले जातील तेवढा दबाव बॅटिंग करणाऱ्या टीम वरती येईल. कारण आता ते चेस डाऊन करतायत. पहिली बॅटिंग करत नाहीयेत. थोडी आता थंडी प्रत्येकाला जाणवायला लागले. फुल टॉस काढला इनफिल्डच्या वरतून. नाही थांबणार बॉल. जाईल चौकार. डीजे नितीन कोणाला तरी रडवणार आज. बस बाकी काही नाही. 3 चेंडूंमध्ये 2 चौकार मारलेत साईश मात्रेने. दोन्ही चौकार कव्हर्स मधून काढले. एक्स्ट्रा कव्हरला जो प्लेअर आहे त्याच्या एक डाव्या बाजूने काढला आणि आता उजव्या बाजूने काढला चौकार. 8 धावा धाव फलकावर. हो वेगवान चेंडू होता. पंच इथे जीवन गावणसर इशारा करतायत व्हाईट बॉलचा. लेग अंपायरच्या भूमिकेत आहेत द्वारकानाथजी चोरगे जे बेलवलीचे आहेत आणि बंधू दिनेशजी पाटील अर्थातच स्वतः उपसरपंच देखील आहेत आणि समालोचक म्हणण्यापेक्षा शिव व्याख्यातेच त्यांना म्हणावं लागेल. 9 धावा धाव फलकावर. मिडॉनच्या अगदी बाजूना बॉल काढलाय. साईश मात्रे चौकार खेचतोय. क्रमांक 3 धाव संख्या 12. तो व्हाईट बॉल होता एक मध्ये. टोटल झाल्यात त्या 13. 3 चौकार आणि 1 व्हाईट बॉलची धाव. 61 धावांचा पाठलाग. प्रत्येक ओव्हर मागे 15ची सरासरी. त्या अनुषंगानं सध्या फलंदाजी चालू आहे ती साईश मात्रेची. 4 चेंडूंमध्ये 3 चौकार आलेत 1 व्हाईट बॉल. थोडं दडपण. रोहित पाटील यष्टीरक्षक ग्लोव्स घालून आपल्या खेळाडूंना मार्गदर्शन करत असताना कुठे तुम्हाला उभं राहायचे. साईची विकेट पाहिजे आपल्याला. साईश आहे त्याच्या साथीला आहे तो जयदीप. आक्रमक फटकेबाजी करणारे फलंदाज तर जासईकडे देखील आहेत. गोलंदाजी करतोय कल्पेश. वेगवान बॉल. इम्पॅक्ट चांगला झाला नाही. आतमध्ये होता फिल्डर 30 सर्कलमध्ये. जरा वेगाने जायला पाहिजे होतं. बॉल अडवायला पाहिजे होता. विकेटसाठी ट्राय करायला पाहिजे होती परंतु ते कुठेच दिसलं नाही. 1 धाव आले. साईश थोडा नाराज आहे. पुन्हा संधी होती त्याला ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू कव्हर्समधून पुन्हा काढू शकला असता परंतु फक्त 1च धाव आली. एकेरी धाव संख्येने स्कोर 61चा पाठलाग चालू असताना 14 वरती पोहोचलाय. प्रत्येक षटकामागे 15ची सरासरी आहे परंतु पॉवर प्लेच्या षटकानंतर फिल्डिंगचे जे रिस्ट्रिक्शन्स आहेत ते मात्र नसणार आहेत. ऑन स्ट्राईक जयदीप मात्रे. हो पातला बॉल समोर खेळलाय. हलक्या हातानं तो देखील. लॉंग ऑफच्या दिशेनं बारक्या. शेवटच्या चेंडूवरती कल्पेशने दिले 1च धाव. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धाव संख्या 61चा पाठलाग करत असताना बिनबाद 15. स्पर्धा यशस्वी करण्यामध्ये अभिप्रेक बॉईज खारीचा वाटा आहे. त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. आवाज कट होत असेल तरी मी सांगतो जे गीतेश सर सांगतायत की या स्पर्धेला यशस्वी करण्यामागे हायवे ब्रेक बॉईजचा खारीचा वाटा आहे. आणि कधीतरी तुम्हाला वेळ मिळाला तर हायवे ब्रेक बॉईजचा जो अड्डा आहे तिथे जाऊन एक भेट द्या. खऱ्या अर्थानं पाहिलं ना समीर सोमने सर तर पहिल्याच दिवशी मी गाडी तिकडे पार्क केली होती. कारण त्या हायवे ब्रेक हॉटेलमध्ये आतमध्ये त्यांनी काठे टाकून ठेवलेत की जेणेकरून तिथे कोणी जाऊ नये.
आणि आमचा हायवे ब्रेक हॉटेल इतरांनी कोणी पाहू नये आणि म्हणूनच की काय ही सगळी मंडळी मॅच संपल्यानंतर तिकडेच आपल्याला भेटतील. मी एक गँग पाहिली होती ओळेमध्ये, खड्डा गँग. बाबा तिथे तर तुम्ही गेल्यानंतर तुमची इच्छाच होणार नाही मागे येण्याची. पाहायला लागेल हायवे ब्रेक नक्की काय आहे. परंतु सोमनाथ पाटील बोर्लेचे काजू असं त्यांचं टोपण नाव आहे, त्यांच्या वतीने स्पर्धेला शुभेच्छा येतात. आता काजू माग होतील पाऊस पडला तर. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या ती 15. सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी आलाय तर राहुल शेळके आणि 18 बॉल विजयासाठी धावा करायचे त्या 46. 18 चेंडू 46 ची गरज. साईशने पहिल्या ओव्हरमध्ये 3 चौकार मारले. राहुल फटका लॉंग ऑफ आणि कव्हरच्या दरम्यान टप्पा पडला, थोडा खाली राहिला हा चेंडू. पहा असं वाटलं की जयदीपचा हा फटका निघून जाईल, परंतु अडवलाय बरोबर लॉंग ऑफला. एकेरी धाव. महेशजी गायकर यांचे ते आगमन, त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतोय. उत्तम समालोचक महेशजी गायकर यांचं इथे आगमन झालं, त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. एवढ्या रात्री 12-12:30 जर का समालोचक आला स्टेजवरती तर समालोचकांना एवढं हायसं वाटतं, तर महेश गायकर साहेब आपलं स्वागत आहे. काय मनातल्या ज्या गोष्टी आहेत त्या आल्याच पाहिजेत तरच फायदा आहे. तर पहिल्या चेंडूवरती सिंगल घेतले. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 16 आता धावा करायचे त्या 46. माफिया सभी 45. साईश मात्रेचा फटका. पाहूया इम्पॅक्ट किती आहे. बॉल काऊक कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. साईचा षटकार. व्यासपीठावर यावं, आपलं स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. षटकाराने धावफलक जाऊन पोहोचले आता 22 वर. 22. राहुल शेळकेच्या विरोधात आक्रमण स्वीकारलंय. साईसला ठाऊक आहे प्रत्येक ओव्हर मागे 15-16 आपल्याला कुटायचेच आहेत, तरच 61चा पाठलाग आपण बापदेव पाली संघाच्या विरोधात नक्कीच करू शकतो. ऋतुवा 11 बापदेव पाली आणि त्यांच्या विरोधात श्री विठ्ठल रखुमाई जासई. साईचा आणखी एक तडाखा. बॉल जाईल सीमा रेषा पार. चुका करतोय गोलंदाज, पुढ्यात टाकतोय चेंडू, नाही सोडणार साईश मात्रे, ठोकतोय षटकार. बारक्या शेळके तर म्हणजे नाश्त्यालाही तो चौकार षटकार मारत होता आणि इकडे साईश मात्रेने तर सुरुवातच केली. आता सलग 2 षटकार त्याने मारलेत आणि यामुळे धावसंख्या जाऊन पोहोचले ती 28 वरती. 28. 61 धावांचा पाठलाग मात्र चालू आहे. साईश मात्रे जसे चौकार षटकार बारक्याचे येत होते त्याची नजर अजिबात त्याच्याकडे नव्हती. फक्त तो एकच वाट पाहत होता की कधी एकदा दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल. 61 धावांचा पाठलाग, विकेटची नितांत गरज आहे. ऋतुवा 11 जे बापदेव पाली संघाला. समोर साईश मात्रे ज्याने सलग 2 षटकार मारलेत. राहुल शेळके ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न होता, टॉपेज घेतले, क्षेत्ररक्षक धावतोय, चेंडूच्या मागे बॉल चालला फाईन लेगला, शेवटच्या क्षणी चेंडू अडवलाय आणि साईश मात्रेने घेतल्या धावा 2 आपल्या जासई संघासाठी. दुहेरी धाव संख्येने स्कोर मात्र जाऊन पोहोचेल 61चा पाठलाग करत असताना 30 वर. अर्धा लक्ष्याचा पाठलाग मात्र ते झालेला आहे. दुसरं षटक चालू असताना उर्वरित 31 धावांचा पाठलाग करायचे तो 14 चेंडूंमध्ये. परंतु हे विसरून चालणार नाही, पहिलं पॉवर प्लेचं षटक होतं. साईश मात्रेचा फटका फसलाय, क्षेत्ररक्षक थोडा दूरवरती, कॅच होईल का? बारक्या आलाय, तो कमाल करतोय. बॅटिंग असू दे फिल्डिंग असू दे, तो होता लॉंग ऑफला, त्याला ठेवला मिड विकेटला आणि चमत्कार घडला. साईश मात्रेचा झेल त्याने पकडलाय.
हे जासई संघ खेळतोय. खरं तर जासई म्हटल्यानंतर नयनजी हवाल एक जुना अपडेटर क्रिकेटमधला, प्रचंड प्रचंड माहिती त्या माणसाकडे. मी समालोचन क्षेत्रात आलो, माझ्यासाठी सर्व गोष्टी नवीन होत्या. माझी एक ऑडिओ क्लिप, व्हिडिओ क्लिप ओळ्याची जी फेमस झाली, त्यामुळे मलाही थोडी प्रसिद्धी मिळाली. ती व्हिडिओ खरं तर बनवली होती नयन हवाल यांनी. जासईचेच आहेत आणि त्यांचा संघ मात्र इथे खेळतोय. त्या गोष्टीसाठी मी त्यांचा आयुष्यभर ऋणी असेल. फलंदाज मात्र इथे बाद झाला. साईश मात्रेची विकेटची गरज होती आणि ती विकेट मात्र घेतले राहुल शेळकेने. नवीन फलंदाज मैदानात दाखल झाला भूषण मात्रे. इकडे आड आणि तिकडे वेळ. जरी साईश मात्रे बाद झाला असला तरी सुद्धा भूषण मात्रेकडे ते मोठे फटके खेळण्याची कॅपॅसिटी आहे. भन्नाट यॉर्कर टाकलाय. अंत भला तो सब भला असं म्हणतात. आणि शेवटच्या 2 चेंडूंवरती एकही धाव दिलेली नाहीये. साईश मात्रेची विकेट घेतली ती राहुल शेळकेने. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावा झाल्यात त्या 30 आणि आता 2 ओव्हरमध्ये 31 करायचे. चालू करा रोहित पाटील. जास्त वेळ घेऊ नका, मॅच चालू करा. इथूनही 2 मॅच बाकी आहेत, त्याही 4-4 ओव्हरच्या, आणि त्यासाठी प्रत्येक 1-1 तास जातोय. म्हणून विनंती, मॅच चालू करा. पुणे मुंबई बेंगलोर एक्सप्रेस वेची जेवढी चर्चा नाही तेवढी हायवे ब्रेकच्या मेंबरची चर्चा आहे. म्हणजे कर्जत पासून ते पनवेलच्या अगदी तक्क्यापर्यंत कोणाची चर्चा, तर हायवे ब्रेकची चर्चा. त्याचे मेंबर उद्याच्या रात्रीमध्ये त्यांचा एक भव्य सत्कार करतील. कारण या स्पर्धेसाठी त्यांची सर्वात मोठी मदत आम्हाला लाभले. त्यांच्या मनापासून आभार. आणि कधीतरी जाऊन हायवे ब्रेक नक्कीच पाहायला लागेल. 12 चेंडू आणि आता विजयासाठी 31 धावा संख्येची गरज. चला मॅच चालू करा लवकरात लवकर. हो, लॉफ्ट केला बॉल. जासईचा जयदीप ठोकतोय ते षटकार. बारा बॉल 31 करायचे आहेत. आता कॅल्क्युलेशन जयदीप आणि भूषणचं हेच चालू असेल की किमान 5 षटकार आपल्याला मारायचे. त्यापैकी एक मारलाय. 25 ची गरज. 11 चेंडू 25 धावा. परेशला थांबवावं लागेल फलंदाजांना. पहिला षटकार जयदीपच्या बॅटमधून. पंचांकडे जोरदार अपील. यष्ट्यांच्या समोर सापडलाय जयदीप. मोठी विकेट. परेश शेळकेने मात्र इथे प्रत्युत्तर दिलंय. मोठा धक्का जासई संघाला. षटकाराचं प्रत्युत्तर दिलं. मेला आणला होता इथे आता डीजे नितीनने. डीजे नितीन तर कमालच करतोय. प्रेक्षकांची मनं जिंकून घेतोय. कोणाला आले का झोप? अजिबात येणार नाही, कारण डीजे नितीन आपल्या समवेत आहे. हायवे ब्रेक तुमची काय इच्छा असेल तर डीजे नितीनला सांगा. परंतु जी इच्छा होती बापदेव पाली संघाच्या पाठीराख्यांची की विकेट हवी होती जयदीपची,
ज्याने पहिल्याच बॉलवरती षटकार खेचला होता परेश शेळकेच्या विरोधात, त्याची विकेट आले. सामना समाप्त झालेला नाहीये. जासई संघाची फलंदाजी पार 8व्या 9व्या क्रमांकापर्यंत आहे. 36 झाल्यात. विजयासाठी 25 पाहिजे. तर रक्षित मात्रे आलाय. 10 चेंडू विजयासाठी 25. कॅल्क्युलेशन चालू होतं 4 षटकारांचं. 5 षटकार पाहिजे होते, त्यातला एक मारला होता जयदीपने. आता मारायचे 4 आणि एक घ्यायचे सिंगल. ती अडवण्यासाठी आलाय परेश शेळके. फुल टॉस बॉल कार्पेटच्या साहाय्याने निघालाय. स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, चुकी करतो. हा दबाव आहे, दबाव. एक लक्षात असू द्या, प्रेशर मध्ये सर्वांची शिटी वाजते. मग तो किचन मधला प्रेशर कुकर असू दे, नाहीतर क्रीडांगणावरचा खेळाडू असू दे. आणि समालोचन करत असताना हे बोलणं सोपं आहे, कारण मराठीत एक म्हण आहे, ज्याची जळते त्यालाच कळते. त्याच्यावरती काय प्रेशर असेल ते त्यालाच ठाऊक. 2 धावा इथे घेतल्या झाल्या आणि दुहेरी धाव संख्येने स्कोर जाऊन पोहोचलाय 38 वरती. 38 विजयासाठी करायचे. त्या 23 चेंडू शिल्लक आहेत, ते 9 चेंडू 23. शॉर्ट पिच बॉल, टप्पा थोडा मागे ठेवला परेश शेळके. पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर त्याचं प्रत्युत्तर दिलंय. अनुभव आहे परेश शेळकेकडे. नाराज आहे तो मात्र भूषण. स्ट्रायकर पासून तो थोडा दूर राहिलाय, कारण चेंडू जेवढे निघून जातील हातातून तेवढा दबाव नक्कीच वाढेल. कारण शॉर्ट टर्म क्रिकेटचा हा नियम आहे. कोणत्याही क्रिकेटचा, टेस्ट क्रिकेट सोडून वन डे असू दे, T20 असू दे, T10 असू दे, T5 असू दे, नाहीतर T6 असू दे, नाहीतर T4 असू दे, त्या ओव्हरमध्ये धावा जर का थांबल्या तर दबाव फलंदाजांवरती येतो. आणि ते थांबवण्याचं काम कोणी केलं असेल तर परेश शेळकेने. समोर लॉंग ऑनच्या दिशेने बॉल चाललाय. डीप मधून फिल्डर पुढे येतोय. आता स्ट्रायकर एंडला पोहोचलाय तो भूषण मात्रे. चेंडू शिल्लक असतील ते 7. विजयासाठी दावा करायचे त्या मात्र 22. 7 चेंडू 22 ची गरज. भूषण षटकारासाठी जाणार की मात्र स्वतःकडे सिंगल ठेवणार. बारक्या शेळके, मगाशी मी चमत्कार का म्हटलं, ज्याच्या बॅटमधून धावा येतात असं आपल्याला वाटतं की नाही, हाच महत्वाचा खेळाडू आहे. त्याला लॉंग ऑफ वरून काढला आणि साईश मात्रेसाठी त्याला मुद्दामून मिड विकेटला ठेवला, त्याच्याकडे कॅच गेली. अशा गोष्टी घडतात क्रिकेटमध्ये, बऱ्याचदा घडलेल्या आहेत आणि त्याचा वापर बरोबर करतात हे टेनिस क्रिकेटर. 7 बॉल 22 ची गरज. भूषण मात्रे, हा महत्वाचा चेंडू आहे. परेश शेळके, हो टप्पा पडला, हलकासा राईज झाला. विकेट किपरने मिस्टेक केले, हातातून चेंडू निसटला, फेक झाले, परंतु आता भूषण नाही जाणार असं वाटतंय. त्याला स्ट्राईक हवी आहे. 6 चेंडू आणि आता समीकरण आहे 22च्या स्वरूपात ही धाव आली. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धाव संख्या जाऊन पोहोचले 40 वरती आणि आता 6 बॉल विजयासाठी 21 ची गरज. आणि अतिथी बच्चूजी पवार बेलवली यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. आपलं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. कुस्ती क्षेत्राशी संलग्न असणारे व्यक्तिमत्व आणि ऑलराऊंडर भूमिका सातत्याने जपणारे आमचे बच्चूजी पवार यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. आपलं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. थोडंसं स्पीडअप करा. चला मॅच चालू करा. रोहित पाटील, खूप उशीर झालाय. 6 बॉल विजयासाठी 21 करायचे आहेत आणि आता स्ट्रायकर एंडला असेल तो मात्र भूषण मात्रे, या टीमचा विस्फोटक फलंदाज. महेशजी गायकर आमचे समालोचक मित्र भिंगारवाडी यांचा यथोचित मान सन्मान इथे केला जातोय. सचिनजी गायकर यांच्या शुभास्ते इथे सन्मान केला जातोय. मायेची उपदार शाळा आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण देऊन सन्माननीय अतिथी महेशजी गायकर यांचा इथे सन्मान केला जातोय. मस्त हेअरस्टाईल आहे महेश गायकर यांची. दाढी पण मस्तपैकी वाढवले. स्वागत आहे तुमचं देखील आणि तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आता एकच विनंती आहे की मॅच लवकरात लवकर चालू करावी. 6 बॉल 21 करायचे. नेक्स्ट मॅच स्काय 11 वहाल आणि गावदेवी बेलवली. आपापल्या निर्णयांवरती आपण चला लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यासाठी तयारीत राहा. ज्याची बॅटिंग येते त्यांनी डगआउट जवळ या, ज्याची फिल्डिंग आहे त्यांनी स्टेज जवळ या. स्ट्रायकर एंडला तो भूषण मात्रे करेल का आज धावांचा पाठलाग? या अगोदर बेलवलीच्या आकाश चोरगेने केलाय चमत्कार. 6 चेंडूंमध्ये धावा पाहिजे होत्या.
पहिलाच बॉल. दुसरी धाव घेण्याची संधी, विकेट किपरच्या दिशेने थ्रो. असंच काहीसं घडलं होतं इंग्लंडच्या विरोधात सामन्यात. हार्दिक पांड्याने केलेला थ्रो, तो रनआउट. आणि तिथेच काही चेंडू शिल्लक असताना आपल्याला समजून चुकलं की आता आपण वर्ल्ड कप जिंकलोय. 2 धावा आल्यात, 5 चेंडू आणि आता विजयासाठी 19. स्वतः कर्णधार गोलंदाजीसाठी सज्ज झाला. कॅप्टनने शेवटच्या षटकात गोलंदाजीसाठी आला आणि समोर आहे तो भूषण म्हात्रे. 5 चेंडू 19 ची गरज. अशा या महत्वाच्या क्षणी रोहित पाटील कॅप्टन महत्वाचे चेंडू फेकत असताना, प्रत्येक चेंडू इथे लाख मोलाचा आहे. चौकार षटकार मारावेच लागतील. पहिल्या ओव्हरमध्ये 15 आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील 15 आल्या, तिसऱ्या ओव्हरमध्ये थोडा दाबाव थांबवण्याचं काम केलं परेश शेळकेने, परंतु पहिल्या 2 चेंडूंमध्ये फक्त 2 धावा दिल्या. 4 बॉल 19 ची गरज. हा चेंडू सीमा पार धाडावाच लागेल. तो भूषण म्हात्रेला आक्रमण करावं लागेल. तो रोहित पाटीलच्या विरोधात प्रयत्न करतोय आणि इथे बॅटची कडा. रोहित पाटील कॅप्टन काम येत असताना ऋतुवा 11 जय बापदेव पाली संघासाठी. बेळवली संघाचा स्टार खेळाडू ज्यांनी खऱ्या अर्थाने या टीमला मोठं केलं, टीमच्या नावाला मोठं केलं, तो हा स्टार खेळाडू राकेशजी म्हात्रे यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. आपलं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. बच्चूजी पवार यांना देखील विनंती असेल की आपण देखील व्यासपीठावर यावं. आपलं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. आमच्या आकाशभाई चोरगे यांना देखील विनंती असेल की आपण देखील व्यासपीठावर यावं. आपलं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. 3 चेंडू आणि विजयासाठी 19 करायचे. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. सामना समाप्त झालेला नाहीये. क्रिकेटमध्ये अनेक चमत्कार पाहिलेत, परंतु तो चमत्कार गोलंदाजाच्या बाजूने जर का झाला तर मॅचमध्ये फलंदाजी करणारा संघ येऊ शकतो. 3 बॉल 19. पुन्हा फटका फसलाय. रोहित पाटील धावा द्यायला तयार नाहीये कारण तो टीमचा कॅप्टन आहे. आणखी एक विकेट मात्र इथे घेतले रोहित पाटीलने आणि आता हा सामना संपूर्णपणे खिशात टाकलाय ऋतुवा 11 जय बापदेव पाली संघाने. आणि या मॅचचे हिरो कोण असेल तर पहिल्या मॅचमध्ये देखील 13 बॉल 44 खेळणारा बारक्या अटॅकच्या विरोधात देखील बारक्या शेळकेने 15 बॉलमध्ये 48 कुठल्या आणि संघाला नेऊन ठेवलं 60 वरती. आणि 61 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 42 वरती अडकलाय तो जासई संघ. रोहित पाटील तोही चेंडू अडवायचा होता त्याला. पक्का चिवट खेळाडू आहे आणि आज तर इरादा करून आलाय. त्याने कॅप्टन बाईटमध्ये सांगितलं होतं गीतेश सरांना की मागच्या 2 महिन्यात आम्हाला एकही ट्रॉफी मिळाली नाही. आजिवलीची ट्रॉफी आम्हाला आमच्या घरी न्यायची आहे. याच इरादाने मात्र तो आलाय आणि तसं दिसतंय. परंतु हा सामना तुर्तास तरी सर्वांना ठाऊक आहे हा झुकलाय तो ऋतुवा 11 जय बापदेव पालीच्या बाजूने. जासई संघ सुरुवातीला आपण पहिल्या सत्रात नजर टाकली तर 2 गोलंदाजांनी 20 दिल्या आणि 2 गोलंदाजांनी 40 दिल्या. हाच तर फरक पडला मोठा. सुरुवातीला साईशने आक्रमण केलं आणि परेश माफी असावी बारक्याचा जो झेल सुटला तिथेच मात्र या सामन्याचं चित्र स्पष्ट झालं. हा फटका षटकार परंतु या सामन्यामध्ये विजयी झालाय ऋतुवा 11 जय बापदेव पाली. हा संघ जाऊन पोहोचलाय या स्पर्धेच्या क्वालिफायर मॅच मध्ये. विजयी झालाय तो ऋतुवा 11 जय बापदेव पाली. अभिनंदन या टीमचं. हार्ड लक विठ्ठल रखुमाई जासई टीम. पुढील स्पर्धांसाठी तुम्हाला